मंडळी बुधवार पेठ पुण्यातील रेड लाईट एरिया म्हणून ओळखलं जाणारा भाग मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या नजरेवरती आहे. ते पण पुण्यातील पडद्याआडचा भाग आहे. ह्या भागामध्ये नक्की काय काय उलाढाली होतात आणि काय काय नाही, आणि आज जे घडले ते आजच्या हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. तर नक्की काय झालं, पोलिसांची नजर बुधवार पेठेवरती का टिकून राहिली? तर मंडळी, पोलिसांना असा संशय होता की बांगलादेशवरून काही लोक महिलांना आणून तिथं शरीर व्यवसाय केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात हा शरीर व्यवसाय केला जातो. मंडळी, पोलिसांना संशय होता नुसता, त्यामुळे पोलिसांनी तिथं सर्च ऑपरेशन चालू केलं. ते सर्च ऑपरेशन चालू असताना पोलिसांच्या हातात असे काय धंदे लागले, अवैध धंदे, म्हणजे त्या धंद्याचं काहीही रजिस्ट्रेशन नाही किंवा त्या धंद्यांना सरकारकडून मान्यता देखील नाही, अशा धंद्यांच्यावर सुद्धा छापा टाकला. ते धंदे पोलिसांनी जाग्यावरती बंद केले. या सर्च ऑपरेशनच्या दरम्यान पोलिसांनी परिसरात येणाऱ्या ग्राहकांच्या वरती कारवाई केली गेली आणि ग्राहकांना पण इशारा दिला होता, तरी सुद्धा ग्राहक याचं काय थांबलं नाही. त्यामुळे पोलिसांना ग्राहकांच्या वरतीही कारवाई करण्यात भाग पाडलं गेलं. त्यानंतर मंडळी, पुण्यामध्ये बुधवार पेठेत पोलिसांनी मंगळवारी रात्री पुन्हा छापा मारला आणि त्या छाप्यामध्ये मंडळी ज्या 22 तरुणी अटक केले गेल्या, त्या 22 तरुणीमध्ये जवळजवळ 11 तरुणी बांगलादेशी आहेत आणि त्या तिथून इथं कशा आल्या हे पूर्ण छानबीन आता पोलिसांची चालू आहे. मंडळी ह्या सगळ्या कृत्याला खर तर प्रोत्साहन देतात ते म्हणजे तिथले बियर बारवाले असो किंवा बारवाले असो, त्यांच्यामुळं ह्या व्यवसायाला तिथं बाहेरून आलेल्या मुलींना पूर्ण प्राधान्य भेटते. आणि त्या मुली इथं कशा आल्या, त्यांना जबरदस्तीनं आणलं गेलंय का त्या मुली स्वतःहून पैसे कमवायसाठी आल्यात, ह्याची सुद्धा आता पोलीस छानबीन चालू आहे. पोलिसांच्या शोधात काय आढळतंय ते आता आपल्याला जाणणं सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, पोलिसांच्या कारवाईमध्ये नगरपालिका पण सहभागी होणार आहे. मंडळी, 6 बिल्डिंगा बंद करण्यात आलेल्या आहेत बुधवार पेठेमधल्या. म्हणजे बुधवार पेठेत ज्या 6 बिल्डिंगा आता जे मोठ्या प्रमाणात तिथं व्यावसायिक मध्ये चालू होत्या, त्या व्यवसाय करणाऱ्या 6 बिल्डिंगा आता जागेवरच बंद करण्यात आल्या आहेत. मंडळी, जर कोण तिथं जात असेल तर चुकूनही जाऊ नका, कारण आता मोठी पकडापकडी तिथं चालू आहे. सगळ्यात महत्वाचा विषय म्हटलं तर अशा ठिकाणी जाणं शक्यतो माणसानं टाळावं. काय काम आढळल्यास जाणं ही गोष्ट वेगळी आहे, पण अशा गोष्टींना बघण्यासाठी जाणारे सुद्धा भरपूर लोक आहेत. मंडळी, विषय कसा आहे बघा, चुकीचं पाऊल पडलं तर ते माघारी घ्यायचं हे आपल्या हातात असतं, पण ते पडलेलं पाऊल पुढे अजून ढकलायचं ते सुद्धा आपल्याच हातात असतं. मग ते पाऊल आपलं कुठं पुढे ढकलायचं आणि कुठं मागं घ्यायचं हे सुद्धा आपल्यालाच कळलं पाहिजे, कारण सांगणार कोण येत नाही. मंडळी, बघा, पोलिसांची ह्यात रोखटोक भूमिका आहे. बघा मंडळी, पोलिसांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की असं जे कृत्य घडलंय ते हिथं चालून देणार नाही अजिबात, आणि हिथून पुढे जर चुकून असं चाललं तर ते त्याच्यावर जागच्या जागा ऍक्शन घेतली जाणार आहे. तर हे कृत्य तिथून पुढे चालेल का, कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका. मंडळी, ह्या घटनेनंतर पोलीस एवढं आता तरबेज झाले की ज्या मुली बांगलादेशवरून इथं आल्या त्यांना जे आणलेले जे एजंट आहेत त्या एजंट वर ही कारवाई केली जाते. आणि ज्या बिल्डिंग मध्ये राहिले, तुम्हाला तर मागाशी सांगितले, त्या बिल्डिंगला ही अक्षरशः टाळा लागलेला आहे. आणि ज्या बिल्डिंगी आपल्या सरकारी नियमातून चाललेल्या आहेत तेवढ्याच आता तिथे चालू आहेत, आणि अजूनही खोल तपासणी चालू आहे. त्या बुधवार पेठेच्या एरियामध्ये जर म्हटलं तर सर्वसामान्य माणसांना आता जाणं खरंच अवघड आहे आणि धोकादायक परिस्थिती आहे. तर मंडळी, आपली आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगाय मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.